हॅलो गाईस, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. विदर्भाची पंढरी म्हणतो आपण याला. आणि सगळ्या ठिकाणी ना एकदम असं प्रॉपर ॲरो वगैरे. शेगावला आलात आणि कचोरी नाही खाल्ली असं होणारच नाही. केळीचे चिप्स आहेत ना, ते आमच्या साईडला म्हणजे बीडला 320 रुपये किलो आहेत. सांबावडी आणि ताई कचोरी. आम्हाला 2 प्लेट द्या. 30 रुपये प्लेट आहे. आणि आपण आता करू ट्राय. आम्ही आलो होता चिप्स घ्यायला. एवढ्या बारीक बारीक गोष्टीचा विचार केला ना सगळ्यांचा. जे भाविक हा जो आहे तो पार्किंग झोन आहे. डॉमेट्री जी आहे ती पर पर्सन 70 रुपये. हे पूर्ण असं बोर्ड लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला असं काही कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही. ज्यावेळेस तुम्ही डॉमेट्री करताना त्यावेळेस ती फक्त तुम्हाला 12 तासच यूज करता येईल. गर्दी बघा किती आहे, भरपूर मोठी लाईन आहे अशीच माग. इथं जे आहेत ना सेवेकरी ते बोलत नाही, डायरेक्ट अशा प्रकारे दिसतंय. म्हणजे या मंदिराबद्दल मी जेवढं सांगू ना तेवढं खरंच कमी आहे. इथं नारळ फोडायची जागा आहे. आणि इथं बघा, इथं स्वच्छता एवढा फॅन झालो ना. मी फर्स्ट टाइम बघते, म्हणजे आपण इथं बसू शकता आणि इथे शूज घालण्यासाठी असं वरती तुम्ही फक्त पाणी पिऊ शकता इथे आणि बॉटल वगैरे भरू शकता. काय घ्यायचं असेल तर इथं सगळे शॉप आहेत बाहेर. हे घेतलं मी 100 रुपयाला, 120 रुपये बोलत होते. हे आम्ही 2 ताटं घेतली. तर आम्ही आत्ता आलो आहे शेगावला. विदर्भाची पंढरी म्हणतो आपण याला. आणि आत्ता आम्ही एंट्री पण नाही केली, पण बाहेरचा जो माहोल आहे ना ते तुम्हाला दाखवतो. हे बघा एवढं भारी आहे ना. आता सध्या मी तुम्हाला इथलीच इन्फॉर्मेशन देतो मंदिराच्या रिलेटेड. नंतर भक्त निवास म्हणजे आम्ही जिथे विसावला थांबलो होतो ना तिथे गेलो, तिथली माहिती सांगतो. आता हा बघा, हा मेन गेट आलेला आहे. आता आम्ही एंट्री केली आहे मंदिर आता. आणि पुढे आहे बघा चप्पल स्टँड वगैरे, जे शूज वगैरे ठेवायचं स्टँड आहे. आणि तुम्ही मेन म्हणजे क्लिनिंग बघू शकता. इव्हन इथंच नाही, निवासाला जिथं आम्ही विसावला गेलो होतो ना तिथं पण एवढी क्लिनिंग आहे ना. तिथं तुम्हाला ना प्रॉपर इन्फॉर्मेशन देतो मी. सध्या तरी इथली देतो. सकाळी 9 वाजता आरतीचा टायमिंग आहे. आणि बस तिथून विसावरून जे आहे भक्त निवास तिथून अर्धा तासाला बस आहे. हे बघा गर्दी, माझे नॉर्मल टायमिंगला एवढी गर्दी आहे. तर तुम्ही बघू शकता मेन टायमाला किती गर्दी असेल. आणि सगळ्या ठिकाणी ना एकदम असं प्रॉपर ॲरो वगैरे सगळे मेन्शन केलेल्या गोष्टीला. तुम्हाला आल्यात नंतर काही विचारायची शक्यतो गरज लागणार नाही. बघू शकता हा एक बोर्ड, सगळी माहिती लिहिलेली. स्टँडचं जे आहे ना ते पण निःशुल्क आहे. आणि मध्ये सामान ठेवायचं पण निःशुल्क आहे. गर्दी बघा किती आहे, भरपूर मोठी लाईन आहे अशीच मागपर्यंत. तुम्हाला मी आणखी एक दाखवतो. जेव्हा आपण ज्यावेळेस लाईनला उभा असतो ना त्यावेळेस खूप असं चाव म्हणजे भरपूर बडबड असते. इथं जे आहेत ना सेवेकरी ते बोलत नाही, डायरेक्ट त्यांच्याकडे बोर्ड लावलेला आहे. त्या बघा तो त्याच्यावर लिहिलेलं आहे शांत राखा. म्हणजे बोलणं पण नको, काहीच नको, लोकांना समजतं आहे बघा. खूप भारी मॅनेजमेंट. मी मॅनेजमेंटचा विदच झालो आहे. अशा प्रकारे दिसतंय. म्हणजे आम्हाला आणखी खाली जायचं भरपूर. आमचं दर्शन वगैरे एकदम व्यवस्थित झालं. म्हणजे या मंदिराबद्दल मी जेवढं सांगू ना तेवढं खरंच कमी आहे. मी तर तुम्हाला खरंच मनापासून सांगेल की जर तुम्हाला येत असेल म्हणजे शेगाव गजानन महाराज दर्शनाला तुम्ही आवर्जून या. इथं ना कमी बोलून कोणाला न दुखवता शिस्तीमध्ये सगळे कामं कसे करायचे असतात ना ते ह्यांच्याकडून शिकावा. मॅनेजमेंट तर एक्सलंट आहे. म्हणजे काय सांगू, माझ्याकडे शब्द नाही. एवढं भारी नाही इथलं, सगळंच भारी. तुम्ही एकदा या आणि तुम्ही अनुभव करून घ्या. आणि दर्शन झाले आता बाहेर जातो. ही गोष्ट दाखवू का? हे बघा इथं नारळ फोडायची जागा आहे. आणि इथं बघा कसलं भारी आहे. म्हणजे का असं बिलकुल घाण नाही, एकदम प्रोफेशनल आहे. इथं स्वच्छता एवढा फॅन झालो ना. इथं बघू शकता एकदम असं काही दिसणार नाही तुम्हाला घाण. थोडं जर दिसलं की ते बघा तिथं पण असं मॅटवरून पडलेलं आहे, ते पण ते विसरून घेतात. म्हणजे किती पॅशन. आणि सगळे सेवेकरी जे आहेत ना ते सगळे आहेत ना एकदम असं मनातून काम करते, स्वच्छ. हां, हे मनातून जे काम करतात ना ते लगेच दिसून येतं. स्वच्छतेच्या बाबतीत तर म्हणजे इव्हन सगळ्यात बाबतीत एकदम भारी आहे. आणि महाप्रसादाचं टायमिंग आहे सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत. मी फर्स्ट टाइम बघते, म्हणजे आपण इथं बसू शकता आणि ते शूज घालण्यासाठी असं वरती. म्हणजे एवढं प्रॉपर, म्हणजे प्रत्येक एक गोष्टीचा असा विचार केला आहे. आणि तिथं पण तुम्हाला दाखवतो पाण्याची एक सिस्टम, ती पण भारी केली. त्यात म्हणजे आणखी एक तुम्हाला दाखवतो गोष्ट. हे बघा पाणी पिण्याचं कसं केलं एकदम भारी.
म्हणजे तुम्ही फक्त पाणीच पिऊ शकता इथे, बॉटल वगैरे भरू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला कोणी जर कोणाला सवय असते ना थुंकण्याची, कुठं पण घाण करण्याची, तर हे करू शकत नाहीत. म्हणजे त्यांनी बोलण्यापेक्षा डायरेक्ट करून दाखवलं. म्हणजे बोलच नाही, डायरेक्ट अशी गोष्ट करायची की जेणेकरून काय करता येणार नाही. तर झाल्यानंतर ना आम्ही बाहेर आलो आणि हे बघा काय घ्यायचं असेल तर इथं सगळे शॉप आहेत बाहेर. आता इथं आम्ही कचोरी वगैरे ट्राय करणार आहे, कारण की शेगावला आलं तर कचोरी नाही खाल्लं असं नाही व्हायला पाहिजे. बघा किती, ज्यावेळेस गजानन महाराजांची पालखी निघते ना त्यावेळेस तर भरपूर गर्दी असते, पण आत्ता काही नसताना सुद्धा किती गर्दी बघू शकता तुम्ही. सगळं असं वाटतं की सध्या पालखी निघलेली. इथं नको ट्राय करायची का कचोरी? आम्ही हे बघताच कचोरी बघतो कुठं भारी भेटेल, आणि नंतर पण आम्ही जे गाड्यावरती असतं ना बाहेर तिथंच पुढे गाड्यावरचे आहे ना तिथंच ट्राय करण्यात आम्ही, कारण तिथं टेस्ट जरा भारी असते. आणि इथं केळीची चिप्स पण फेमस असतात. तर किती प्राईज होते, कसे किलो दिले? हां 200 रुपये किलो, 220 रुपये किलो. आमच्या तिकडं बीडला म्हणतात 320 रुपये किलो आहे. फ्रेश आहेत का? बीडला 320 रुपये किलो, इथं 220, 120 रुपयाचा फरक आहे इथं पण आहे. पण आम्ही चिप्स घेणार आहे, पण आत्ता नाही, नंतर परत येताना, कारण आम्हाला परत विसावाला जायचं आहे. हे एक मफलर दिसलं मला भारी, हे घेतलं मी 100 रुपयाला, 120 रुपये बोलत होते, 100ला घेतलं आहे. आणि आम्ही आणखी शोधतोय कचोरीचं काय 60 रुपये. आम्ही 2-3 ठिकाणी चिप्सचं पण रेट विचारला आणि कचोरी पण चेक करतो. या लाईनला आम्ही आता छोटासा गाडा बघितला होता. हे बघा आलो त्यांच्या स्टॉलवरती. हे कोणतं काकू, हे काय बोललात? सांबावडी आणि ताई कचोरी. आम्हाला 2 प्लेट द्या कचोरी. बघू आता, गरम गरम आहे ना काकू? गरम कचोरी ट्राय करतो आणि तुम्हाला रिव्ह्यू पण देतो कशी आहे म्हणून. एक काकू हे बघा, 1 प्लेट कितीला आहे? 30 रुपये प्लेट आहे. आणि आपण आता करू ट्राय कशी लागते ते. तर आम्ही घेतली दोन प्लेट्स कचोरी घेतली. एक ही जी आहे ती 30 रुपयाला प्लेट आहे, त्याच्यामध्ये 2 कचोरी येतात आणि तुम्ही बघू शकता चटणी वगैरे आहे. आता खातो, एक विदाऊट चटणीचे खातो, ट्राय करू. मैद्याची मैदा आहे, मैदा मिक्सर. आपण म्हणतो ना प्रत्येक जशी घरामध्ये चव वेगळी असते ना, तसं प्रत्येक गावाचे जे फेमस फूड असतं ना ते फेमस असतं. कारण की कचोरी ना इथल्या कचोरीमध्ये आणि तिकडच्या कचोरीमध्ये खूप फरक आहे, खूप टेस्टी आहे. पण आता ह्याच्याबरोबर बघतो. दोन्हीमध्ये पण कम्फर्टेबल आहे, विथ चटणी खूप भारी लागते. आणि अशी सिंगल जरी खाली तुम्ही कोरडी तरी पण खूप भारी आहे. आणि तुम्ही मध्ये बघू शकता एकदम, आणि क्रिप्सी पण आहे खूप. हे बघा एकदम सारण वगैरे जे आहे ना एकदम प्रॉपर भरलेलं आहे. आणि चटणीची टेस्ट पण ना एकदम भारी लागते. तिखट आणि गोड कॉम्बिनेशन एकच नंबर आहे. आणि अफोर्डेबल पण आहे. थोडीशी थंड झाली त्यामुळे थोडा वेळ लागते, पण गरम गरम आणखी टेस्ट लागतं. पटपट संपवतो मी, नंतर आणखी डिटेलमध्ये बोलतो. आम्ही आलो होतो चिप्स घ्यायला. कसे म्हणलं तुम्ही? अर्धा किलो घेतली. तू कोणती घेणार आहेस? मिक्स घ्यायची, कोणती घ्यायची?
तिखट आणि हे एक काम करा काका, हे आणि हे दोन्ही मिळून अर्धा किलो द्या. अर्धा अर्धा असे दोन द्या. हे दोन हे अर्धा परत अर्धा. 220 रुपये किलो आहे. चांगली आहे टेस्ट. हे आहे काय म्हणतात आपलं भक्तिनिवास हे पण. आणि इथं आहे त्या बस बघा जाण्या येण्यासाठी तुम्हाला कंटिन्यू चालू असतात. आत्ता आम्ही शेगावची जी ती संस्थाची जी बस होती त्याच्यामध्ये आम्ही मंदिराकडून डायरेक्ट आता विसावामध्ये. आणि हे बघा इथंच तुम्हाला म्हणजे एवढ्या बारीक बारीक गोष्टीचा विचार केला ना सगळ्यांचा, जे भाविक आहे ना त्यांचा पूर्ण रेल्वेचं वेळापत्रकसुद्धा दिलं आहे. म्हणजे ज्याला ॲपची गरज पण वाटणार नाही, इथं डायरेक्ट बघू शकता तुम्ही टाईम वगैरे दिला आहे. आणि इथं बघा हे इकडं हा जो आहे तो पार्किंग झोन आहे. हा एक झोन आहे आणि तिकडे झोन आहे पार्किंग. आणि इथे बस आहे. दर अर्ध्या तासाला बस इथं असते. आणि इकडं तुम्ही मध्ये जाऊ शकता रूम बुक वगैरे करायला. आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं आता तुम्हाला मी डिटेल इथली सांगतो ते विसावामधली. ज्यावेळेस तुम्ही इथे येता ना त्यावेळेस तुम्हाला सेपरेट रूम पण भेटेल फॅमिलीसाठी. आणि डॉमेट्री जी आहे ती पर पर्सन 70 रुपये. आणि बाथरूम आंघोळीचं वगैरे एकदम प्रॉपर सगळी सुविधा केलेली, गरम पाणी व्यवस्थित. आणि कितीतरी लोक आले ना आरामात. म्हणजे आम्ही रात्री थांबलो होतो ना, आम्हाला वाटलं की एवढे लोक कसं ॲडजस्ट होतील. आणि ज्यावेळेस आम्ही तिथं गेलो ना डॉमेट्रीमध्ये त्यावेळेस झोपायला पण एकदम व्यवस्थित गादी बेडशीट वगैरे आणि बाथरूमची सगळी व्यवस्थित सोय. म्हणजे असं प्रॉब्लेम कोणालाच नाही आलेला. आणि इथून दर अर्ध्या तासाला म्हणजे विसावापासून ते मंदिराकडे जायला बस आहे. आणि तिथून पण इथं यायला बस आहे. म्हणजे निःशुल्क, सगळं निःशुल्क आहे. सकाळी जो नाश्ता असतो तो 7 ते 9पर्यंत 9:30पर्यंत चालू होतो. तिथं तुम्हाला पोहे उपमा वगैरे 10 रुपये ते 18 रुपये असं त्याचं ते प्राईज आहे. आणि टी वगैरे. आणि जर तुम्ही प्रसादाचं म्हणजे जेवणाचं रात्रीच 12 वाजेपर्यंत चालू असतं. तर सकाळी 10 वाजल्यापासून तर रात्री 12 वाजेपर्यंत. आणि दुपारी काय आहे तर ते बंद असेल ते नाही माहीत पण. आणि तुम्हाला एक सगळं दाखवतो इथं आल्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही एंट्री करताना मध्ये त्यावेळेस इथं पूर्ण माहिती दिलेली. हे पूर्ण असं बोर्ड लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला असं काही कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही. हे बघा इथं संस्थानचे आहे गजानन महाराजांचं ते पूर्ण लिहिलं आहे. काकड आरती कधी आहे का परत ते मंदिर उघडण्याची वेळ कधी आहे पूर्ण वगैरे सगळं ए टू झेड माहिती दिली. तुम्हाला एक डॉमेट्रीचं सांगायचं राहिलं. ज्यावेळेस तुम्ही डॉमेट्री करताना त्यावेळेस ती फक्त तुम्हाला 12 तासच यूज करता येईल. त्याच्यानंतर तुम्हाला यूज नाही करता येणार. आणि परत जर तुम्हाला थांबायचं असेल तर परत तुम्हाला 70 रुपीज पे करावं लागतील. आणि नंतर परत तुम्ही ती यूज करू शकता. हे आम्ही 2 ताटं घेतली तर रात्री फक्त आम्हाला जे वरण भात होतं ना म्हणजे मसाले भात आणि शिरा तो फ्रीमध्ये होता. जर सकाळचा नाश्ता आणि जेवण जे आहे त्याचं पे करावं लागतं. हे जे 2 ताटाचे आमचे 120 रुपये घेतले. आणि असं जेवण आहे 2 भाज्या वरण भात शिरा लोणचं आणि थोडंसं सॅलड आणि चपाती एक. तर मित्रांनो तर आता आमचं झालं आहे प्रसाद वगैरे खाऊन एकदम भारी होता. पोटभर जेवण फुल. आणि आणखी एक गोष्ट सांगायची राहिली म्हणजे तुम्ही ज्यावेळेस इथे येता ना त्यावेळेस हे बोर्ड दिसते तुम्हाला बघा. प्रसादाला यायचं टायमिंग सकाळी 7 ते 9पर्यंत दुपारी 4 ते 7 नंतर 11 ते 2:30 नंतर सायंकाळी 10 असं आहे. तुम्ही जर आल्यानंतर पूर्ण बोर्ड आल्यानंतर वाचले ना सगळे तुम्हाला सगळं लक्षात येईल कुठे काय वगैरे. तर असा होता शेगाव गजानन महाराजांचा इथला ब्लॉग. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.